सुंदरबनच्या जंगलात आज चांगलीच प्राण्यांची, पक्ष्यांची चिवचिवाट चालली होती. कारण आज जंगलातलं वातावरण अतिशय प्रसन्न आणि आल्हादकारक होतं. मस्तपैकी छान वारा वाहत होता. त्यामुळे पशुपक्ष्यांची किलबिल वाढली होती, चिवचिवीत होते. सगळ्यांना या वातावरणाचा आनंद झाला होता. कोणी चिवचिवत होते, कोणी पळत पळत सरोवराकडे पाणी प्यायला जात होते, कोणी गप्पा मारत होते, कोणी खेळत होते, कोणी नाचत होते. असं वातावरण सुंदर असं सुंदरबनातलं झालं होतं. मौशार हिरव्यागार गवतावर खेळताना, मौज मजा करताना प्राण्यांना खूप गंमत वाटत होती. त्यात आमच्या साजिरी हरणीताई त्या तर अगदी आनंदाने बेहोश झाल्या होत्या. त्यांना काय करून काय नको झालं होतं. कधी कधी त्या उंच उडत, हवेत उडी उंच घेत, कधी एकदमच पळायला सुरुवात करत, कधी नाचायला लागत, कधी कधी तर त्या वारा प्यालेल्या हरणीसारख्या धावत सुटत. असं इतकं रम्य आणि सुंदर वातावरण होतं. आणि हरणीताई मग काय करायच्या? कधी पूर्वेखंड वारा आला की त्या दिशेला पळायच्या, कधी पश्चिमेला, कधी दक्षिणेला, कधी उत्तरेला, अशा चारही दिशांना पळत होत्या आणि आनंदानं उड्या मारत होत्या, मौज मजा करत होत्या. तेवढ्यात गुट्टू ससेभाऊ तिथे आले. त्यांनी बघितलं साजिरी हरणीताईंची ही कला सगळी. मग गुट्टू ससेभाऊ काय म्हणाले, अगं साजिरी, एवढ्या लांब उड्या मारू नको आणि वेगात किती पळतेस ग, अशी वेगात पळू नको. इथल्या वातावरणाचा आनंद सगळ्याच प्राण्यांना झाला आहे, सगळेच आनंदात नाचत आहेत, पण तू अगदीच वेडी झाल्यासारखी वागते आहेस. किती उंच उड्या घेत्यास, किती वेगात पळत्यास. अगं हे जंगल आहे, कुठं तर पडशील, हात किंवा पाय मोडेल. खेळ तू, आनंद व्यक्त कर, पण शरीर सांभाळून कर. तेव्हा साजिरी काय म्हणाली, ए गप रे गुट्टू ससेभाऊ, तू मला सांगू नको. आज मी खूप 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 नाचणार आहे, खेळणार आहे, उड्या मारणार आहे, मौज मज्जा करणार आहे. इथं खड्डा बिड्डा काही नाही. मग गुट्टू ससेभाऊ म्हणाले, अगं जंगलात सुद्धा धोका असतो, म्हणून तुला मी सावध केलं. काही नाही रे, धोका नाही, काही नाही, मी खेळणार. मग गुट्टू ससेभाऊ म्हणाले, मी आपला जातो, तुला सांगण्यात सगळं व्यर्थ आहे, माझा वेळ का दौडू, मी जातो मी. म्हणून गुट्टू ससेभाऊ निघून गेले. ते निघून गेल्यावर हरणीताई मग खूपच वेगात नाचायला लागल्या. नाचत 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 अशा पुढे पळायला लागल्या आणि त्या पळत पळत गेल्या आणि एका खड्ड्यात पडल्या. खड्ड्यात पडल्यावर मग त्यांना भीती वाटू लागली. खड्डा खोल होता, त्यासनी त्या वर येता येईना. मग त्या जोरात ओरडू लागल्या, वाचवा वाचवा, कोणीतरी मला वाचवा. तेवढ्यात डॉक्टर चिंकी माकड दादा तिथनं निघाले होते. त्यांनी आवाज ऐकला, कोण तर ओरडत आहे. मग ते म्हणाले, आपल्या जंगलातल्या साजिरी हरणीताईचा आवाज वाटतो आहे हा. मग ते त्यांना कुठे दिसेना. मग डॉक्टर काय म्हणाले, अगं साजिरी, तू कुठे आहेस, कुठून आवाज येतोय? मग साजिरी म्हणाली, डॉक्टर, मी खड्ड्यात पडले आहे, या मला खड्ड्यातनं बाहेर काढा, अशी ओरडायला लागली. मग डॉक्टर चिंकी माकड दादा हळूहळू हळू खड्डा शोधू लागले. मग त्यांना खड्डा दिसला. बघितली तर साजिरी हरणीताई खड्ड्यात पडल्या. मग अगं साजिरी, तू खड्ड्यात कशी पडलीस? काय सांगू डॉक्टर दादा, मी अशी खेळत होते, खेळता खेळता येऊन खड्ड्यात पडले. तुला खड्डा दिसला नाही का? नाही मला दिसला, खेळण्याच्या आनंदात मी खड्डा बघितलाच नाही. मग डॉक्टर चिंकी माकड दादा काय म्हणाले, अगं साजिरी, आता तू वर कशी येणार? मला पण तुला काढता येणार नाही, कारण तुला जर मी ओढा गेलं तर मी पण खड्ड्यात पडेन. मग साजिरी हरणीताई म्हणाली, काही करा, पण मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. हळूहळू तिथे इतरही जंगलातले प्राणी जमायला लागले.
सगळे प्राणी जमले. मग गुट्टू ससेबाव आला, हत्तीदादा आले, चंचला खारीताई, रामू अस्वल मामा, सगळे आले आणि ते आश्चर्याने साजिरीकडे बघू लागले. चंपा हरणताई आल्या. त्या म्हणाल्या या मुलीला किती समजावलं तरी ही मुलगी ऐकत नाही. बघा आज खड्ड्यात पडली. आपली पळण्याची हुशारी गाजवत्या. पण साजिरी हरणीताई रडत होत्या खड्ड्यात. मग भोले हत्तीदादा म्हणाले, अगं साजिरी, तू उंच उडी घे. जशी खड्ड्यात पडलीस का नाही तशीच उंच उडी घेऊन वर ये. मग साजिरी उड्या घ्यायला लागली. 2-3 वेळा उड्या घेतल्या पण ती परत खड्ड्यात पडली. आता काय करायचं, तिला वर येता येईना. मग गुट्टू ससेबाव म्हणाले, हे बघ साजिरी, तू अगदी उंच उडी घे, नाहीतर संध्याकाळी शेरखान महाराज आले की तुला गट्टम करतील. त्यापेक्षा अगदी उंच उडी घे तू. मग गुट्टूचं ऐकून साजिरीनं जीव सगळा ताकद एकवटून उंच उडी घेतली. खड्ड्याच्या बाहेर साजिरी आली. सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. साजिरीलाही खूप आनंद झाला. मग म्हणाली, बघा मी किती हुशार आहे. जरी खड्ड्यात पडले की नाही मी, तर माझी मी वर आले. मला कुणाची मदत लागली नाही. तेवढ्यात भोले हत्तीदादा काय म्हणाले, अगं पण साजिरी तू खड्ड्यात कशी पडलीस. म्हणताना साजिरी म्हणली, दाखवते तुम्हाला. अगं नाही, भोले हत्तीदादा म्हणाले, दाखवू नको, तू तोंडाने सांग. पण हे ऐकायला साजिरी थांबलीच नाही. तिने धपकन खड्ड्यात उडी घेतली आणि भोले हत्तीदादांना म्हणली, हे बघा मी अशी खड्ड्यात पडले. सगळे प्राणी आ वासून तिच्याकडे बघायला लागले. डॉक्टर चिंकी माकड दादा, गुट्टू ससेबाव, रामू अस्वल मामा सगळे काय म्हणाले, अगं तुला विचारलं होतं कशी पडलीस, तू बोलून सांगायचंच भोले हत्तीदादांना आणि सगळ्या प्राण्यांना. तुला परत खड्ड्यात पडायची गरज नव्हती. मग परत साजिरी रडायला सुरुवात केली तिनं. साजिरीनं परत रडायला लागली, मला वाचवा, मला बाहेर काढा. सगळे प्राणी म्हणाले, आता आम्हाला तुला बाहेर काढता येणार नाही, तू उडी घे. थोड्या वेळापूर्वी उडी घेतलीस तशी उडी वर घे आणि ये तू. तर मग साजिरी रडायला लागली. मग शेवटी काय केलं, रामू अस्वल मामा म्हणाले, थांबा मी लंबू जिराफ दादांना बोलवून घेऊन येतो. मग रामू अस्वल दादा लंबू जिराफ दादांना घेऊन आले. मग लंबू जिराफ दादा खड्ड्यात उतरले आणि आपल्या मानेवरनं असं घेऊन साजिरीला वर काढली. आणि लंबू जिराफ दादांनी साजिरीला ताकीद केली, परत असला आतताईपणा करायचा नाही. अगदी शांत सरळ वागायचं. स्वभाव आपला शांत ठेवायचा. निसर्गाचा आनंद शांततेने घ्यायचा. असा उतावेळपणा करायचा नाही. आणि मी किती हुशार आहे हे सगळ्याला पटवून सांगायची गरज नाही. ते आपोआप तू किती हुशार आहेस हे आपोआप सगळ्यांना कळतं. म्हणून अति हुशारी करू नको, कळलं. मग साजिरी होय म्हणाली. मग सगळे प्राणी आनंदाने परत खेळायला गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.